सर झालंच आहे, 3 मिनिट फक्त. तसा मी चहाचा ब्रेक आहे ना, मी काही चहा पित नाही. राधिका, वॉच केअरफुली. नितिन, हे बघ, हे असा पॅरलल ठेवायचा, म्हणजे दोन्ही शोल्डरवर प्रेशर इक्वल होतं. शर्यतीमध्ये सगळं ब्रीदिंगवर कंट्रोल पाहिजे. जितका तू श्वास टिकवशील तेवढं चांगलं आहे. नाकाने असा डीप ब्रीथ घ्यायचा, आणि असं तोंडाने सोडायचा. आता तू काय, आपण कोणी त्याच्या बरोबर नाही ना, आणि म्हणून ह्या सगळ्याचा राग तो मायावर काढतो. म्हणजे का बोलली का ती? काय रडली आज? रडली का? तुझ्या काळजीने. माझ्या काळजीनं? हां, म्हणत होती त्याचा स्ट्रेस मी घेऊ शकत नाही, त्याला घरी नेऊ शकत नाही, त्याचा मनावरचा ओझा मी कमी करू शकत नाही, मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. मेहनत तो खूप घेतोय, पण त्याला कोणाची साथ नाही. त्याच्याकडे पैसे नाही, घर नाही, ट्रेनर नाही, या साईटवरून त्या साईटवर प्राणायामाला बसली तरी तिला वाटतं की हे सगळं तुला मिळालं पाहिजे. एवढं डेडिकेशन नवऱ्यासाठी? अशी बायको मिळणं भाग्य आहे तुझं. तू जर तिची कदर केली नाही तर इट्स युअर लॉस. आणि हे मी तुला माझ्या एक्सपिरियन्सने सांगतोय. मी पण असंच होतो, इगोइस्टिक. करिअरसाठी स्वतःला झोकून दिलं, ट्रेनिंग क्षेत्रात खूप यश मिळालं, पण बायकोकडे कधीच मन मोकळं नाही केलं. खरं सांगू, आता वाटतं खूप गप्पा मारायला पाहिजे होत्या, क्वालिटी टाइम स्पेंड करायला पाहिजे होता. कारण कितीही झालं तरी प्रत्येकाला गोष्टी शेअर करायला एक पार्टनर लागतो. आज माझ्याकडे नाव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, पण माझ्या आयुष्यात मैत्रीण नाही. माझं जिच्यावर खूप प्रेम आहे ती बायको नाही. माझी मुलगी पण तिथे. कामात आहे का तू? नाही, बोल ना, काय आलं? हा, म्हणजे बोलायचं होतं. ठीक आहे ना, बोल. सिरियस आहे. कोणाबद्दल? आब्याबद्दल. दादा, ये ना बाहेर ये ना थोडं. हा, गालावर पप्पी घेतली माझ्या. मला काहीतरी मला म्हणतो की डोक्याचे ना, माझी डोक्याची काहीतरी गडबड झाली, वायरिंग बिघडल्या सगळ्या. अरे दादा, ते आधीपासूनच बिघडलं होतं ना. हा, आता काहीतरी वेगळंच आहे. दादा, सिरियस आहे काहीतरी. म्हणजे याच्या आधी कधी असा वागला नाही ना ग अभिमन्यू. विक्या बी तेच काहीतरी बोलत होता. बोलला ना तुला तो? हा, असे काहीतरी हातवारे करून बोलतो काय, एकटाच हसतो काय. लय जोर जोरात हसतो तो, ॲबनॉर्मल. दादा, हे बघ लतिका, मला ना काहीतरी गडबड वाटते. आपण त्याला घरी नेलं पाहिजे बाई. पण आप्पा, आईशी मी बोलतो एकदा. ते आपण आब्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे का? नाही नाही, अजून तरी काही गरज नाहीये त्याची. बस झालं ना आता, लेकराची किती परीक्षा बघायची. हा ना आप्पा, अहो कडेलोट होतोय हो त्याचा पण. असं शर्यत सोडणार आहेत का? नाही नाही ना, म्हणजे मग अजून कडेलोट नाही होईल त्यांचा. आप्पा, मिस करतोय ना तो घराला. आत्ता तर कुठं घरची जाणीव होऊ राहिली. 2-4 दिवस थांबा फक्त, कसा धीर सुटतोय बघा, आणि मग शर्यतीतून नाव काढतील आणि गुपचूप घरी येतील. असं काय करतो हो, बाहेर लय हाल होऊ लागले हो लेकराचे. एवढा पुळका येत असेल त्यांचा ना, तर त्यांना म्हणावं शर्यतीतून नाव काढा आणि या घरी.
आहे. तो जर असाच मिठ्या मारत आणि पप्प्या घेत फिरला ना लोकांच्या, तर काय करायचं? बाई महाराज काय करायचं? अभय बाकी कोणासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी ट्रेनिंग कर. थोडा वेळ आहे ना तुझ्याकडे? हो सर, मी माझी झोळी घेऊन तयार आहे. तुझ्यासाठी आणलंय मंगळसूत्र. आपलं लग्न नको मोडायला ते. मला लय आवडते तू. मला असं वाटतंय, मला खरंच असं वाटतंय की माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम सर हे डायरेक्ट नाही, काहीतरी त्या वाढदिवसासाठी एक गिफ्ट आणलेलं ते. वाढदिवसा दिवशी गिफ्ट लते पाय, मला ना हे लग्न हवंय. नाही माझं चुकलं, माफ करशील का? चुकलं, माफ. अजून फास्ट. एक मिनिट 19 सेकंद. भाई चांगला तयार झाला तू. गुरुजींमुळं. कोण? लते रे. घरची गुरुजी. घरचे असले तरी गुरुजी गुरुजी आहेत ना बाई. भाई गुरुजींचा वाढदिवस आहे ना आज. फोन बिन केलता का नाही? डायरेक्ट सरप्राईज देणार हो क्या? अरे हा, आपण विश तर करायचं ना. विश नाही करणार. का बरं? तिला वेगळं काहीतरी सांगायचं. वेगळं काय? हेच, मला ती आवडते. आता नवऱ्याने बायकोला हे सांगण्यात काय वेगळं आहे बरं? हा, आमचं वेगळं. तुमचं बी काही कळत नाही मला. मी करतो तिला फोन. ए भाई, नाही फोन कर, पण मला तिचा बर्थडे लक्षात आहे हे तिला सांगू नको. मागच्या वेळेसारखी माती खाऊ नको. नाही खाणार. हा म्हणजे नाही सांगणार. त्याला भेटायचं होतं तुम्हाला, त्याला थँक्यू म्हणायचं होतं. तुझ्या नवऱ्याला सांग, तो मैदानाबाहेर ऑलरेडी जिंकलाय. शर्यत फक्त निमित्त आहे. ऑल द बेस्ट तुला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण. थँक्यू सर. नको राहू दे, रडू नकोस. हसून निरोप दे मला. सर, तुम्ही माझ्याकडून काही गुरुदक्षिणा बी नाही घेतली. जर तुझ्या नवऱ्याने शर्यत जिंकली ना, तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल. येतो बाळा. ऑल द बेस्ट. ही पोरगी फोन का उचलत नाहीये?